हेलो फ्रेंड्स, वेलकम टू आवर चैनल। इन दिस वीडियो हम इस वीडियो में 6th स्टैंडर्ड का जो मराठी है उसका चैप्टर नंबर 3 डॉक्टर कलाम यांचे बालपण ये टॉपिक हम जानने वाले हैं। तो मित्रांनो, दोस्तों इस वीडियो में मैं पूरी तरह से मराठी में बोलने वाला हूँ। दोस्तों चला तो स्टार्ट करते हैं। डॉक्टर कलाम यांचे बालपण। मित्रांनो, हे मी डिटेल्स वाचणार, त्याचा अर्थ समजून सांगणार व त्याहून काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे माझ्या मनाने देखील। तर मित्रांनो, डॉक्टर कलाम यांचे बालपण। मित्रांनो, डॉक्टर कलाम हे कोण आहेत आपल्याला माहिती आहे का? डॉक्टर कलाम आपले भारताचे राष्ट्रपती होते। मित्रांनो, त्यांना APJ अब्दुल कलाम असे ओळखतात। माहिती आहे तुम्हाला APJ कलाम? APJ अब्दुल कलामना आपण APJ असं म्हणतो। तर समजलं मित्रांनो, हे जे होते ना ते एक फक्त म्हणजे असं कोणताही आतापर्यंत मित्रांनो पंतप्रधान म्हणजे ते हे काय म्हणतात त्यांना? राष्ट्रपती मित्रांनो। तर राष्ट्रपतीला काय म्हणतात माहिती तुम्हाला? राष्ट्रपतीला प्रेसिडेंट म्हणतात। आता ते कोणता पण आतापर्यंतचा प्रेसिडेंट इतका हुशार नव्हता व होणार आहे की ते वैज्ञानिक म्हणजे सायंटिस्ट पण होते व त्यांनी आता पण खूप सारे पुस्तके लिहिलेली आहेत। हे तुम्हाला माहित आहे का? मित्रांनो, तुला तिथं काय दिले? डॉक्टर APJ अब्दुल कलाम। मित्रांनो, म्हणलं होतं की नाही इथं डॉक्टर APJ अब्दुल कलाम लिहिलेलं आहे। जन्म कधी त्यांच्या जन्माचं म्हणजे ते किती ते कितीमध्ये होते हे इथं दिलेलं आहे। 6 वर्षापूर्वी त्यांचा डेथ झाली होती। 1931 चा जन्म, 2015 चा मृत्यू होता। विख्यात अणुशास्त्रज्ञ, भारताचे माजी राष्ट्रपती, मनस्वी वृक्षप्रेमी म्हणजे वृक्षप्रेमी होते ते। हाडाचे शिक्षक म्हणजे हाडांचे डॉक्टर शिक्षक म्हणजे डॉक्टर बाळाचे जे शिक्षक असतात तेही बालक प्रेमी म्हणजे मुलांवर प्रेमी करणारे असे हे अब्दुल कलाम। तर मित्रांनो, ह्यांच्याबद्दल आपल्याला एक चॅप्टर आहे, त्यांचे बालपण कसं होतं हे आपल्याला या चॅप्टरमध्ये दिलेलं आहे। विंग्स ऑफ फायर इंडिया 2020, ए विजन फॉर द न्यू मिलेनियम आणि इग्नायटेड माइंड्स इत्यादी पुस्तके प्रसिद्ध म्हणजे त्यांचे जे पुस्तक आता मी वाचले, विंग्स ऑफ फायर इंडिया 2020, ए विजन फॉर द न्यू मिलेनियम, इग्नायटेड माइंड्स, तसेच अजून खूप सारे पुस्तकं त्यांचे प्रसिद्ध आहेत। पद्मभूषण व पद्मविभूषण आणि भारतरत्न पुरस्कारांनी सन्मानित डॉक्टर त्यांना भारतरत्न पण मिळालं होतं। माहिती? आतापर्यंत खूप जणांना भारतरत्न मिळालं नाही, खूप कमी लोक आहेत ज्यांना भारतरत्न मिळालं। गायनामध्ये म्हटलं तर लता मंगेशकर प्लस भीमसेन जोशी यांना मिळालं आहे। सचिन तेंडुलकर इत्यादी अजून प्लेयर असं वगैरे लोकांना मिळालं आहे। तर हे जे आहेत त्यांना पद्मभूषण, पद्मविभूषण व भारतरत्न अशा पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केलेलं होतं। डॉक्टर कलाम यांच्या विंग ऑफ फायर या आत्मचरित्राचा माधुरी शानभाग यांनी म्हणजे जे माधुरी शानभाग नावाचे जे व्यक्ती होते त्यांनी जे डॉक्टर कलाम यांनी पुस्तक लिहिलं विंग ऑफ फायर, या पुस्तकाचं यांनी अग्निपंख असे नाव ठेवले। विंग ऑफ फायर विंग्स म्हणजे पंख म्हणून पंखला असला म्हणजे ते इंग्लिश मधल्याचं काय होत असतं ते उलट्या ह्याच्यात लिहिलं जातं। विंग्स ऑफ फायर म्हणजे फायर अँड विंग हे लिहिलं म्हणजे अग्निपंख असं नाव त्यांनी ठेवलंय। म्हणजे त्याचं मराठी ट्रान्सलेट केलं तर असा अर्थ होतो। तर अनुवादित केलेल्या पुस्तकातून खालील प्रसंग घेतले आहेत। म्हणजे जे माधुरी शानभाग होते यांच्याच पुस्तकातून हे जे खालील मुद्दे दिलेले आहेत, खालील जे धडा आहे ते आपल्याला दिलेले आहे। मतलब मित्रांनो त्यांचा मृत्यू कसा झाला होता मी एक सांगू शकतो। तर मित्रांनो, त्यांच्या एका स्पीच म्हणजे ते स्पीच देत होते, तुम्हाला माहीतच असेल।
तर त्या स्पीच देता देताच त्यांचा मृत्यू झाला होता, अर्ध्या स्पीचमधूनच. तर मित्रांनो, ते आता त्यांचं काय काय दिलं बघू अजून. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत शिकण्याची जिद्द, त्यांच्या जीवनावर आई वडिलांचे पडलेला प्रभाव आणि बहीण भाऊ यांचा सहवास यांच्यातून डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचे बालपणीचे जडणघडणीचे चित्र या पाठातून केलेले आहे. तुम्हाला वाचन करायला आवडते का? हो मित्रांनो, तुम्हाला आवडते का वाचन करायला? हो मित्रांनो, आपल्याला वाचन करायला आवडतं. तुम्हाला आवडते का ते सांगा. तुम्ही कोणकोणती पुस्तके वाचली आहेत, म्हणजे समजा आवडते तर कोणकोणते वाचली? आपण लहानपणी आपण लहान मुलांच्या गोष्टी, गाणे अशा पुस्तकं वाचायला लागलो. त्यातील मोठेपणी आता आपण ज्या अशा जे धडे आहेत किंवा ज्या गोष्टी आहेत मोठ्या मुलांच्या, त्या गोष्टी आता आपण ऐकायला लागलो. त्यातील कोणते पुस्तक तुम्हाला सर्वात जास्त आवडते? व प्रत्येकाचं हे उत्तर वेगळंच असणार. हे जे आहे ना, ते प्रत्येकाचे उत्तर, हे तिन्ही सारे प्रश्न आहेत ना, त्याच्यातले प्रत्येकाचं उत्तर वेगळंच असेल. तुम्हाला आवडलेल्या पुस्तकातील 4 वाक्य लिहा. जे तुम्हाला आता पुस्तक आवडले त्या पुस्तकातील 4 वाक्य, म्हणजे कोणते हे आवडतं, कशामुळे आवडतं, ते सगळं लिहायचे 4 वाक्यामध्ये. तर मित्रांनो, ते प्रत्येकाचं वेगळं, तर प्रत्येकाने लिहायचं. तुम्हाला काय वाचन करायला आवडते का? हो, तर तुम्ही कोणकोणती पुस्तकं वाचली आहेत, तर त्यातील सर्वात जास्त कोणते असं डिटेल आपल्याला सगळं लिहायचं आहे. माझ्या बालपणीच्या जगात पुस्तकं, मला आता सुरू करूया जगात माझ्या बालपणीचं आहे. तर माझ्या म्हणजे कोण आहे? डॉक्टर APJ अब्दुल कलाम आहेत. म्हणून माझ्या म्हणजे मी नाही, तर डॉक्टर अब्दुल कलामांनी लिहिले आहे. माझ्या बालपणीच्या जगात पुस्तकं म्हणजे माझ्यासाठी एक दुर्मिळ वस्तूच होती. म्हणजे बघा मित्रांनो, आता असं मी तुम्हाला प्रश्न विचारतो की हे डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी होतं का? डॉक्टर APJ अब्दुल कलाम म्हणजे बद्दल होतं का? त्या काळात नव्हतं मित्रांनो. लक्षात ठेवा एक गोष्ट, ते काळामध्ये पुस्तकाला दुर्मिळ वस्तू मानत नव्हते, तर ती डॉक्टर APJ अब्दुल कलाम इथं माझ्यासाठी उपयोग केले. बघा मित्रांनो, जया जगात पुस्तके म्हणजे बालपणीच्या जगात माझ्यासाठी एक दुर्मिळ वस्तू होती. त्या काळात नव्हतं मित्रांनो, त्यांच्यासाठी होते ती फक्त. असं त्यांनी लिहिलेलं असतं मग काळासाठी, त्या काळामध्ये, तर इथं माझ्यासाठी लिहिलेलं होतं ते. म्हणून फरक समजला मित्रांनो. आमच्या गावात STR माणिकम नावाचे क्रांतिकार राष्ट्रभक्त होते. जे राष्ट्रभक्त होते त्यांचं नाव, क्रांतिकारक राष्ट्रभक्त होते, त्यांचं नाव होतं STR माणिकम. आता हे जे होते त्यांच्याबद्दल काय माहिती होती? त्यांच्याकडे पुस्तकांचे बऱ्यापैकी संग्रह होता. म्हणजे त्यांच्याकडे असे खूप सारे पुस्तकं होते, असे इतर दाखवले आहे. तर त्यांच्याकडे जे पुस्तकं होते, आणि मला पुस्तकं वाचण्याचे सदैव उत्तेजन दिले. जरी मला पुस्तकं आवडत नसली तरी त्याने मला उत्तेजन दिले. त्यांनी मला सवय लावली पुस्तकं वाचायची, आणि मीही मिळेल ते वाचत गेलो. पुस्तके मागण्यासाठी मी त्यांच्या घरी धाव घेत असे, पण मी तरी पुस्तक घेण्यासाठी मग त्यांच्या घरी जात असे, त्यांच्याकडून पुस्तक आणत असे, असे इथं दिलेलं आहे. माझ्या लहानपणी शमसुद्दीन नावाचा माझ्या दूरच्या भावाचा माझ्यावर बराच प्रभाव होता. ते म्हणजे जे शमसुद्दीन होता तो खूप दूरच्या भावाचा होता, पण तरी त्याचा माझ्यावर बराचसा प्रभाव होता. रामेश्वरम मध्ये येणाऱ्या वृत्तपत्रांचा तो एकुलता एक वितरक होता. म्हणजे तो कोण होता? रामेश्वरम नावाचं एक वृत्तपत्र होतं, वर्तमानपत्र. ते वर्तमानपत्र म्हणजे ते न्यूजपेपरची जे लोकमत वगैरे वगैरे आहेत ना, तसं रामेश्वरम होतं. तर त्या रामेश्वरमचा तो एकुलता एक वितरक म्हणजे विकणारा होता. रोज सकाळी तो रेल्वे गाडीचे पंबन गावाहून वृत्तपत्रांचे गठ्ठे येत. गावातल्या हजारोभर सुशिक्षित. आता हा वाक्य का दिले? कारण की म्हणजे निरक्षर असतात ते वाचतात का पेपर? तर जे सुशिक्षित असतात तेच पेपर वाचत असतात. वाचनाची गरज भागवणाऱ्या, म्हणजे त्यांना वाचण्याची खूप गरज असते म्हणून त्यांना भागवणारा हा शमसुद्दीनचा व्यवसाय म्हणजे एक हंबी तंबू होता. स्वातंत्र्याच्या चळवळीची वाटचाल ग्रामस्थांना समजणे हे महत्त्वाचे कार्य त्याला साधले असे. मग त्यांचं म्हणणं होतं, जी स्वातंत्र्याची चळवळ होती, चळवळीची जी वाटचाल होती, ग्रामस्थांना समजणे हे त्याला महत्त्वाचे कार्य
त्यांनी सादर केले. कुणाला भविष्य जाणून घेण्यात रस असेल तर कुणाला म्हणजे जे शिकवीत असेल त्यांना खूप जणांना मित्रांनो भविष्य त्यातून दिसतं, ते पहा वाटतं. तर म्हणजे राशी असतात वेगवेगळ्या, तर राशीतून बघतात लोक. तर कुणी चेन्नईच्या मद्रास बाजारपेठेतल्या सोन्या चांदीचे भाव, म्हणजे ते सोन्या चांदीचे भाव कसे चालू आहेत ते बघायचं लोकांना उत्सुक असते. तर थोडे जण जिज्ञासू वृत्ताने हिटलर, महात्मा गांधी आणि बेरिस्टर जिनांबद्दल गांभीर्याने चर्चा करत. पण झाडून सर्वजणांना पेरियार A.V. रामस्वामी यांनी चळवळीबद्दल जाणून घेण्याचा रस होता. दिनमणी हे त्यांचे वेळचे सर्वात लोकप्रिय तमिळ वृत्तमानपत्र होते. दिनमणी जे होतं ते त्यांचे सर्वात लोकप्रिय होतं. कोण? तर रामस्वामी, E.V. रामस्वामी. तर तुम्हाला प्रश्न आहे, कोणाला सर्वात जास्त दिनमणी या वृत्तपत्रात नाही, दिनमणी म्हणजे कोणते पुस्तक जे होते ते सर्वात लोकप्रिय होते? आणि ते होते ते तमिळ भाषेतले वर्तमानपत्र होते. छापलेले शब्द त्यावेळी मला वाचायला येत नसत. म्हणजे जे छापलेले शब्द होते म्हणजे कसं हाताने लिहिलं त्यांना समजत होतं असं लिहिले, म्हणजे जे टाईप केलेले शब्द होते त्यांना वाचता येत नव्हते. त्यांना चित्रांकडे बघून मी समाधान मानत असे. त्यांचे फक्त ते चित्रच बघत होते आणि त्यांना तेच आवडत होतं, मग त्यांना त्याच समाधान मानावं लागत होतं. शमसुद्दीन आपल्या गिराईकांना पेपरचा अंक वाटण्यापूर्वी मी त्यातील चित्रे बघून घेत असे. म्हणजे तेव्हा ते वाटत असतात त्याच्यापूर्वीच ते सगळे चित्र ते बघून घेत होता. मी 8 वर्षांचा असताना म्हणजे 8 वर्षांचा असताना, जन्म कधी होता त्यांचा? 1931चा होता. तर त्यांचा 8 वर्ष कधी? 1939 मध्ये होता. मध्ये दुसरे महायुद्ध पडले. तर म्हणजे कोणते महायुद्ध, काय कारण असेल ठाऊक नाही, पण त्या सुमारास बाजारात चिंचोके यांना अचानक भरपूर मागणी आली. चिंचोके काय असते माहिती का तुम्हाला? तर चिंचोके जास्त थांबा. चिंचोके जे असतात ना मित्रांनो, ते तुम्ही गुगलवर सर्च करू शकता, त्यांची इमेजेस बघू शकता. असं मी सांगू शकणार नाही, तुम्ही ते बघितलं की म्हणजे ते एक्झॅक्टली तुम्हाला कसं असतं ते समजून जाईल. चिंचोके काय व चिंचोके कशासाठी असतात व जे चिंचोके होते मी गोळा करून मशिदीजवळ एका दुकानात देत. म्हणजे काय होतं माहिती का, ते सगळं मग ते काय करायचे, मी जे चिंचोके गोळा करून, म्हणजे ते चिंचोके होतं त्यांची जी मशीद असते तिथे एक दुकान होतं, त्या दुकानात देत व ते अख्खा एक आणा. त्या वेळात मित्रांनो आणा या जो होता त्याचा खूप हे होतं, काय म्हणतात, प्राईज होती. माझ्या वडिलांनी लाकडी नौका बांधण्याचा व्यवसाय करायचे ठरवले. अहमद जलासुद्दीन नावाच्या एक आमच्याच गावातील कंत्राटदाराबरोबर समुद्रकिनारी ते रोज काम करू लागले. तर मित्रांनो पुढे जलासुद्दीन यांनी माझ्या बहिणींची जोहराशी विवाह केला आणि आमच्याशी नाते जोडले. म्हणजे त्यांची जी बहीण होती त्यांच्याशी त्यांनी
विवाह केला होता व त्यांच्याशी नातं पडलं. जलासुद्दीन मला युद्धाच्या कथा सांगत असे. ते जे होतं ना ते म्हणजे युद्ध असतात ना ते त्या काळी युद्ध होतेच. 1947च्या आधीपर्यंत खूपच युद्ध होते म्हणून ते युद्धाच्या काही कथा सांगत असे. तर आणि मग दिनमणीच्या शीर्षकातून मी त्यांचे शोधत राहील. आमच्या छोट्या दुरुस्त गावात युद्धाचे दृश्य परिणाम जाणवणे जवळजवळ अशक्य होते. पण हळूहळू भारतातील सक्तीने युद्धात सामील व्हावे लागले आणि देशात आणीबाणी पुकारली गेली. समजले मित्रांनो? तर रोज सकाळी पंबनहून जे पंबन होतं तिथून येणारी जी रेल्वेगाडी रामेश्वरमला थांबेनशी झाली. मग जी पंबनहून जी गाडी येत होती प्रत्येक वर्षी म्हणजे प्रत्येक दिवशी मग येणं झाली. या युद्धाचा आमच्या गावावर पहिला ठळक परिणाम झाला होता. म्हणजे त्यांच्या गावात पहिला एक मोठा असा परिणाम सुरू झाला. तर ते गठ्ठे गोळा करण्यासाठी शमशुद्दीनला कोणीतरी मदतनीस हवा होता. माझ्यापेक्षा दुसरा योग्य उमेदवार त्याला कुठून मिळणार? माझ्या आयुष्यातील पहिल्या कष्टाचे कमाई करायला शमशुद्दीन असा हातभार लागला. म्हणजे तिने जी स्वतःची कमाई केली त्या शमशुद्दीनचा असा हातभार लावला होता शमशुद्दीनने. आणि आज अर्धशतकानंतर मी वळून त्याला क्षणांकडे पाहतो आणि त्यावेळी स्वतःच्या कष्टाने मिळवलेल्या पहिल्या कमाईचा अभिमान आजही माझ्या मनातून ओसंडून वाहू लागतो. माझ्या वडिलांकडून मी प्रामाणिकपणा आणि स्वयंशिस्त शिकलो. प्रामाणिकपणा म्हणजे कधीही लोकांची कोणती वस्तू असली ती कधी घ्यायची नाही. म्हणजे प्रामाणिकपणाची गोष्ट तुम्ही ऐकली असेल लहानपणी. लाकूड हाराची म्हणजे गोष्ट ऐकली असेल. त्याने कसं सोन्याची माझी नाही माझी लाकडाची आहे फक्त असं म्हटला होता. तसं हेच प्रामाणिकपणा त्यांनी व स्वयंशिस्त लावली होती शिस्त लावली होती आपल्या वडिलांकडून. तर मित्रांनो ते जे होते तर आईने मला चांगल्यावर विश्वास ठेवायचा आंतरिक शक्ती दिली. तर दयाळू वृत्ती दिली. म्हणजे जी दयाळू व्यक्ती होती ती माझ्या आईने दिली व चांगल्या गोष्टीवर विश्वास ठेवायचा अशीही तिने मला शक्ती दिली. तिन्ही भावांनी आणि एका बहिणीने देखील हा ठेवा त्यांच्याकडून उचलला. पण मला जो जलासुद्दीन आणि शमशुद्दीन यांची निकट सहवास घडला त्याने मी स्वतंत्र वेगळा असा बनत गेलो. व त्या स्वतंत्र कष्टाने स्वतःचे जगू लागले. तेव्हा शाळेत शिकायला न मिळालेले शहाणपण मी जलासुद्दीनकडून शिकलो. तर शमशुद्दीनकडून मी चेहऱ्यावर दुसऱ्याच्या मनातले शरीराची व डोळ्यातल्या भाषा ओळखण्याची शिकलो. म्हणजे लोकांच्या चेहऱ्यावर लोकांचे म्हणजे जे डोळ्यातून जे दिसते त्याने ते शमशुद्दीनकडून शिकले. तर जलासुद्दीनकडून मी जे शिकले नव्हते ते लहानपणी जे शिकायला मिळालं होते लहानपणी ते शिकले. माझ्यामध्ये जो सर्जनशील ते स्तोत्र उगम पावत फुलत खळाळत गेला त्याने श्रेय मी संशय त्या दोघांच्या सहवासात माझ्यावर पडलेल्या प्रभावाला देतो. रामेश्वरम सोडून जिल्ह्याच्या ठिकाणी रामनाथपुरम
शिक्षण घेण्यासाठी मी माझ्या वडिलांकडे परवानगी विचारली. विचारात पडल्यासारखे ते क्षणभर गप्प बसले. म्हणजे ते काय झालं माहिती का, मग त्यांना शिक्षण करायचं होतं, तर शिक्षणासाठी त्यांनी आपल्या वडिलांची परवानगी विचारली दुसऱ्या गावात रामनाथपुरममध्ये. रामेश्वरमहून रामनाथपुरम. आता विचारतील तुम्हाला त्यांचा जन्म कुठे, म्हणजे ते कुठं राहत होते लहानपणी, रामेश्वरम. तर त्यांचं शिक्षण त्यांनी कुठे जाऊ लागले, तर ते रामनाथपुरम. तर पुढे बघूत. तर जे त्यांचे वडील होते ते क्षणभर गप्पच झाले. ते विचारात पडले होते. विचार करता करता त्यांचे शब्द लाभावेत आणि ते ओठातून बाहेर पडावेत असे वडील बोलू लागले. ते मला म्हणाले, अब्दुल, तुला मोठे व्हायचे असेल तर गाव सोडून शिक्षणासाठी बाहेर जायलाच हवे. सीगल पक्षी घरटे सोडून एकटे दुरेवर उडत जातात आणि नवे प्रदेश शोधतात. तसे या मातीचा आणि इथल्या स्मृतींचा मोह सोडून तुला इच्छा आकांक्षा जिथे पूर्ण होईल तिथे तुला जायला हवंय. म्हणजे त्यांनी पूर्ण त्याला परवानगी दिली. आम्ही आमच्या प्रेमाने तुला बांधून ठेवणार आहे. त्याला म्हणजे तिथं तिथंच बांधून ठेवायचं त्यांना नव्हतं. आमच्या गरजा तुझा रस्ता अडवणार नाहीत. त्यांच्या ज्या गरजा होत्या ते म्हणून थांबवणार नाहीत. माझी आई मला दूर पाठवायला काळजीने ओढेवेढे घेत होती. तर शमशुद्दीन आणि जलालुद्दीन माझ्यासोबत रामनाथपुरम, ते दोघंही त्याच्यासोबत थांबले. त्यांनी माझे नाव शाळेत घातले. म्हणजे त्यांनी त्या शाळेमध्ये त्याचं नाव टाकले. त्या शाळेमध्ये त्याला टाकलं. माझ्या राहण्याची नीट व्यवस्था केली. त्यांनी माझ्या राहण्याची पण व्यवस्था करून दिली. पण स्वराज हायस्कूल आणि या नव्या वातावरणात माझा जीव रमेना. म्हणजे आपल्या वडिलांना सोडून म्हणजे दुसऱ्या गावात त्यांचं जे मन होतं ते रमवणं गेलं. 50,000वर वस्ती असलेल्या या शहरात सदैव गजबज असायची. पण रामेश्वरमला जसा एकजिनसीपणा होता, म्हणजे छोट्या गावात कसं एकजिनसी सगळे एकत्र मिळून सगळं काम करत असे, तसं इथे मला अनुभवला आला नाही. मला घराची ओढ अस्वस्थ करायची आणि म्हणून रामेश्वरमला जायची प्रत्येक संधी मी उडी मारून साधायचो. इथे असलेल्या शिक्षणाच्या उंदड संधीपेक्षा आईच्या हातातून गोड पोळ्यांची ओढ मला मोलाची वाटत होती. म्हणजे आईच्या चांगल्या पोळ्यापेक्षा शिकण्यापेक्षा मला त्या आईच्या हाताची गोड पोळी मला खायला आवडत होते. हळूहळू माझे घरापासून दूर जाणे मी स्वीकारत गेलो. नव्या वातावरणाशी जुळवून घ्यायचे मी मनाशी ठरवले. कारण माझ्या वडिलांच्या माझ्याकडून विशेष अपेक्षा होत्या, म्हणजे आहेत, हे मला ठाऊक होते. वडिलां जे होते त्यांचे खूप अशा अपेक्षा होत्या की माझा मुलगा हेच बनेल, माझा मुलगा हेच बनेल. म्हणून म्हणजे ते हे त्यांना माहीत होतं. मी कलेक्टर व्हावे अशी त्यांची इच्छा होती. म्हणजे त्यांचं म्हणणं होतं की त्यांनी कलेक्टर व्हावे. त्यांचे स्वप्न पुरे करणे माझे कर्तव्य. त्यांचे कर्तव्य असणारच आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करणे. त्यांच्यासाठी रामेश्वरममध्ये वाटणारी सुरक्षितता, तिथले प्रेमळ वातावरण यांचा त्याग करणे मला भाग होते. त्याच्यामुळंच हे मला भाग पडलं. आता मित्रांनो किती छान असा धडा होता. बघितलं. आता मित्रांनो स्वाध्याय आपल्याला दिलेला आहे. बघितलं मित्रांनो किती छान असा धडा दिला. त्या धड्यामध्ये आपल्याला काय शिक मिळाली समजलं मित्रांनो. किती म्हणजे जे हे होतं त्यांचं कसं ते
कसं त्यांचं लहानपण झालं हे त्याच्यात दिलं होतं. बालपण इथंच संपलं. मित्रांनो तुम्ही म्हणताल की अर्धवट का दिलं, पण मित्रांनो त्यांच्या ह्याच्यात काय लिहिलं होतं? बालपण. बालपण संपल्यावर काय मोठं पण दाखवतील का त्यांचं आता? नाही मित्रांनो, धड्याचं नावच बालपण होतं, म्हणून अर्धवट दाखवलं असं तुम्हाला वाटू नये म्हणून मी सांगितलं. आता मित्रांनो आपण आता काय करू, सुरुवातीला मित्रांनो एक माइंड फ्रेश करून घेऊत. मग स्वाध्याय सोडवायला आपल्याला कसं होईल, उत्साह येईल, म्हणून माइंड फ्रेश करून घेऊत. सारे हसूया, ह्याच्यामुळे आपण माइंड फ्रेश होईलच. मग त्यानंतर आपण सगळे स्वाध्याय सोडूया. मुलगा, बाबा 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 टेलिफोनच्या तारा एवढ्या उंच का असतात? म्हणजे टेलिफोनच्या खांबाचं त्यांच्या तारा इतकं उंच का असतात? आता बाबा, त्यांवर कोणी कपडे वाळू घालू नये म्हणून. हा, किती मस्त जोक. म्हणजे याचा अर्थ समजला. म्हणजे लोक काय करतील, त्याच्यावर जे कपडे असतात ते वाळू घालतील, याच्यामुळे इतक्या वर ठेवलेल्या असतात असं बाबा म्हणाले. याचा जोक समजला असेल तुम्हाला. कारण की किती म्हणजे काय म्हणतात, मुलगा म्हणाला की खूप वर आहेत, तर वडील म्हणाले कारण की त्याच्यावर कोणी कपडे वाळू घालले म्हणून होते. तर मित्रांनो अजून एक गोष्ट वाच. आता हे वाचून घेऊ. एकदा वाचा लिहिलेलं आहे. वाचामध्ये आमच्या आळीत कोणाची घरी काही कार्यक्रम असो की कोणी आजारी असो, पारू मावशी तिथं हजर असणारच. म्हणजे काही असो, कोणी आजारी असो की काही असो, पण पारू मावशी मात्र हजर असच. उंच सडीत शरीरयष्टी, म्हणजे उंच अशी, तरतरीत नाक, रंगाने काळी सावळी, सतत हसरा चेहरा. कधी हसरा चेहरा त्यांचा असे. कपाळावर रुपया एवढा कुंकू, म्हणजे इतका मोठा कुंकू त्यांच्या चेहऱ्यावर. नऊवारी त्यांची साडी होती. डोक्यावरचा पदर सावरती. कोणत्या न कोणत्या कामात मग्न, म्हणजे कोणत्या कामात मग्न ती तिरचटीलाच ठाऊक. रस्त्याने जाता येता ती कोणाशी बोलत नाही, पण असं कधी घडलं नाही. म्हणजे कोणाला बोलत नाही असं कधी घडलंच नाही. जे चाललं त्याला ती बोलत असेच. अख्ख्या आळीत तिच्यासाठी सगळ्याचे दरवाजे कायम खुले असे. म्हणजे कोणी तिला घरात यायला नाही म्हणत नसे. तर तिच्या आवाजानं सगळे घर भरल्यासारखं होतं. तिचा जे आवाज होता त्यामुळे सगळं घर म्हणजे भरल्यासारखं होतं. तरी भरल्यासारखं म्हणजे काय, पूर्ण गच्च भरल्यासारखं असावाला अर्थ नाही. म्हणजे भरल्यासारखं म्हणजे आनंदी असं भरल्यासारखं होतं. घरातील एखादी व्यक्ती जर रुसलेली असेल तर पारू मावशी लक्षात आलं की ती रुसवा घालवण्यात हसत बोलत केल्याशिवाय तिला चैन पडायचा नाही. गल्लीतल्या पोरांचा खेळताना पाळ मुरडला, कोण धडपडलं, कोणाला खरचटलं तर आम्ही पोरं घरी न येता आधी तिच्याकडे जातो, मग घरी येतो. म्हणजे माझ्या आईचं आणि तिचं जर जास्तच सख्य आहे. अडल्या ती आईजवळ येते. तिच्या सुखदुःखात आईजवळ बोलते. पार मावशीच्या घरची परिस्थिती बेताचीच. घरी खाणारी तोंड बरीच, पण कोणापुढं हातपाय पसरणं पारू मावशीच्या स्वभावात बसत नाही. ज्याच्या घरी जाईल त्या घरच्या होऊन जाणं, पडेल ते काम करणं एवढंच तिला माहीत होतं. प्रत्येकाच्या सुखदुःखात अगदी मनापासून सामील होत पारू मावशी सगळ्या आळीत मावशी आहे आणि म्हणूनच सगळ्यांच्या मनात घर करून घेते. हे आपल्याला वाचा म्हणून दिलं होतं. आता मित्रांनो स्वाध्याय काय दिलाय बघूया. आता पहिले आपण 4-5 वाक्यात उत्तर दिलं आहे. लेखकांच्या लहानपणी लोक वृत्तपत्र कशासाठी वाचत असत? तर मित्रांनो तर ह्याच्यामध्ये कोणकोणते आपल्याला दिलेत बघा. कुणाला भविष्य जाणून घ्यायचे असेल इथपासून मित्रांनो
इतकं मित्रांनो जे आहे तेवढं तुम्हाला लिहायचं आहे. अजून तुम्ही खूप काही काही लिहू शकता, त्याच्यामध्ये आहे खूप गोष्टी. लेखकांना आयुष्यातील पहिल्या कमाईची संधी कशी मिळाली, तर ते मित्रांनो शमसुद्दीननी दिलं होतं त्याला संधी. ते आठवतं का तुम्हाला? तिथं जाऊन तुम्ही ते लिहू शकतात. डॉक्टर अब्दुल कलाम फक्त शॉर्ट सांगणार आहे, तर कुठं आहे तर तुम्ही तिथं जाऊन ते लिहायचं आहे. आज मी पूर्ण उत्तर सांगत गेलो तर आपला वेळही जाईल मित्रांनो. पूर्ण उत्तर तर मित्रांनो, डॉक्टर अब्दुल कलाम शिक्षणासाठी बाहेर गावी जाताना वडील त्यांना, आणि तुम्हालाही कळायला पाहिजे म्हणून तुम्हीच करा, म्हणून जब मला उत्तर तुम्हाला कोण टाळलंय तर मला आन्सर म्हणजे क्वेश्चन करा, मी कमेंट बॉक्समध्ये मी सांगेन तुम्हाला. पण सुरुवातीला तुम्ही एकदा ट्राय करून बघा. रामनाथपुरमला पण प्रत्येक प्रश्न विचारूच नका, म्हणजे प्रत्येक प्रश्न विचारला तर मग अर्थच काय राहणार. समजलं मित्रांनो? तर मित्रांनो आता ऐका. रामनाथपुरम आता जे डॉक्टर अब्दुल कलाम जे शिक्षणासाठी बाहेरगावी जाताना वडिलांना त्यांनी काय म्हणाले, आता वडील त्याला काय म्हणाले होते, तर अब्दुल तुला म्हणजे बघा ते मला म्हणाले, म्हणजे ते अब्दुल इथपासून लिहायचं. जे अब्दुल ते मला म्हणाले पासून नाही, ते मला म्हणाले पासून लिहायचं. ते इथपर्यंत तुम्हाला हे सगळं लिहायचं आहे तू आपल्या नोटबुक मध्ये. रामनाथपुरमला लेखकाचा जीव कारमधन होता, कारण की थांबा, मी तुम्हाला मित्रांनो काही प्रश्नांना पूर्णच उत्तर तुम्हाला सांगणार आहे, फक्त तुम्ही ते लिहायचं आहे. पहिले इथपर्यंत लिहा. पहिले इतकं सगळं लिहायचं, पण पासून ते नाही पर्यंत. त्यानंतर इथपासून ते नाही पर्यंत, राईट. त्यानंतर वापस लिहायचं, इतकं सगळं तुम्ही लिहा. त्यानंतर वापस अजून लिहायचं मित्रांनो. इथपर्यंत वापस इथपर्यंत लिहायचं. पहिले इथपासून ते इथपर्यंत, तर नंतर इथपासून ते इथपर्यंत, इतकंच लिहायचं आहे मित्रांनो. आन्सर झालं मित्रांनो. त्यानंतर तुमच्या शब्दात उत्तर द्या. तुमच्या शब्दात उत्तर द्यायचं तुम्हाला आई वडील बहीण भाऊ शेजारी शिक्षक आणि त्यांच्या सहवासामुळे काय काय शिकायला मिळाले. आता तुमचं सांगावं, कारण की मी सांगू शकत नाही, ते प्रत्येकाचं वेगळंच असणार की नाही. काय शिकायला मिळालं तुमच्या आई वडिलांकडून, काय मिळालं बहिणीकडून, काय मिळालं भाऊकडून, काय मिळालं मित्रांकडून, काय मिळालं तुम्हाला शेजाऱ्यांकडून, काय मिळालं शिक्षकांकडून. तर असे सगळं तुम्हाला लिहायचं आहे आपल्या मित्रांकडून, सगळ्यांकडून तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी शिकायला मिळत आहेत व शिकल्या होता व शिकणार आहेत. तुम्ही कोणकोणती वर्तमानपत्रे वाचता, वर्तमानपत्रातील कोणता भाग तुम्हाला वाचायला अधिक आवडतो, तो भाग कोणता तो सांगा मित्रांनो. कोणता भाग तुम्हाला ते प्रत्येकाच्या मनावर असतं. मग कोणाला चित्रेच आवडतात, तर कोणाला म्हटलं तर भविष्य, तर कोणाला म्हणलं तर म्हटलं जे कार्टून विषयी जे संबंधित गोष्टी असतात त्या, तर खूप अशा काही काही गोष्टी आवडतात लोकांना, तर ते तुमच्या मनावरती लिहा. व तो भाग का आवडतो ते पण लिहायचा. आईची परवानगी परगावी गेल्यावर कोणकोणत्या प्रसंगी तुम्हाला तिचा आठवण येते, म्हणजे कोणत्या प्रसंग मित्रांनो. आईची गरम पोळी, अशा खूप काही गोष्टी असतात मित्रांनो. तुमचं म्हणजे आईसोबत प्रसंग केला होता, तो प्रसंग तुम्हाला परगावी गेल्यावर आठवतो. अशा काही काही गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत.
तर मित्रांनो असा प्रसंग सांगा की तुमच्या आई वडिलांसोबत तो प्रसंग केला होता, तसा प्रसंग आता घडला आहे, ताईने त्यामध्ये गोष्ट केली होती, तसा प्रसंग तुम्हाला आवडेल तो कसा प्रसंग, कोणता प्रसंग आहे ते तुम्ही सांगा. कसा प्रसंग आहे तो. तुमच्या आई वडिलांना तुम्ही मोठेपणी कोण व्हावे असे वाटते, ते होण्यासाठी तुम्ही कोणकोणते प्रयत्न कराल. तुमच्या मनावर कोणाच्या आई वडिलांना वाटते सी, तर कोणाच्या आई वडिलांना इंजिनियर, तर कोणाच्या आई वडिलांना डॉक्टर, असं वेगवेगळं वाटत असते प्रत्येकाच्या. फक्त कोणाच्या वडिलांना कलेक्टर, तर कोणाच्या वडिलांना असं वेगवेगळ्या प्रत्येकाच्या वडिलांना वाटत असतं मित्रांनो. तर ते कोणते तुमच्या वडिलांना कोणत्या गोष्टी आवडतात व्हावं वाटते, तर ते होण्यासाठी तुम्ही कोणते प्रयत्न करू शकता. तर ते तुम्ही लिहायचे आहेत. तुमच्या खालील शब्दात लपलेले शब्द शोधा. परवानगी, परवा, नवा, रवा, वार, असे काही शब्द आहेत मित्रांनो, ह्याच्यातून करू शकता तुम्ही. अजून खूप शब्द आहेत. एकजिन्सीपणा, एक मित्रांनो असे खूप शब्द आहेत त्याच्यामध्ये. नंतर हजार, भर, हजार, मित्रांनो शोधा अजून तुम्ही. नंतर जडण, वापस घडण, अजून असे खूप जे होतात खूप. आता नंतर खालील शब्द वापरून, आता ज्या क्रिया शब्दांची तुम्हाला लिहायची इतकी गरज नाही मित्रांनो. नंतर हे वाचूया आपण एकदा. उपक्रम. सीगल पक्षी नवे प्रदेशात शोधतात व तिथे काही काळासाठी वास्तव्य करतात. हे सीगल पक्षाचे वैशिष्ट्य आहे. तशी खालील पक्षाची वैशिष्ट्ये कोणती ते शिक्षकांच्या मदतीने तुम्हाला लिहायचे. फिनिक्स, हंस, बगळा व गरुड. त्यांची वैशिष्ट्ये काय गरुडाची, बगळा हे पाण्यात राहून वेगवेगळ्या पाण्यामध्ये इकडे जातात व पाण्याचे वेगवेगळ्या पाण्याच्या रस्त्यावर जातात. बगळा पाणी, गरुड व आपले इलाके बनवतात. गरुड आपल्या नजरेने पक्ष्यांना मारण्यासाठी प्रयत्न करतो. तर मित्रांनो असे खूप प्रकारचे फायदे आहेत, तुम्ही सरांसोबत काढा. भारतीय शास्त्रज्ञांची माहिती मिळवा. भारतीय शास्त्रज्ञ आहेत त्यांची माहिती मिळवा. जसे हे होते अनेक जण असतात अब्दुल कलामांसारखे, त्यांची माहिती तुम्हाला मिळवायची आहे. आणि ते चित्र व त्यांची चित्रे व माहिती यांचा तक्ता करून वर्गात लावा. आपला जो वर्ग असतो त्यामध्ये हे जे पिक्चर आहे ते लावा. आपल्या पुस्तकामध्ये आपल्या वर्गामध्ये खूप पिक्चर दिले असतात, तर तसं आपले पण इमेज पाहिजे की नाही, तर मित्रांनो ते करायला पाहिजे तुम्ही पण मिळेल. खालील काही सामान्य नामे, विशेष नामे व भाववाचक नामे दिली आहेत. खालील तक्त्यात त्याचे वर्गीकरण करा. देशमुख, चांगलेपणा, खूप शब्द आहेत. चला मित्रांनो खालील दिलेल्या वाक्यातील अधोरेखित नामांचा प्रकार ओळखा. सुविचार. सेवेचा एक हात प्रार्थनेसाठी जोडल्याने दोन हातांपेक्षा अधिक उपयुक्त होतो. मित्रांनो नंतर आपण पाहणार आहोत गवत फुला रे गवत फुला. मी तर हे कुठेतरी ऐकल्यासारखं वाटत आहे. गवत फुला रे गवत फुला.
बाकी 20 रुपये कुठे आहेत? हा एक धडा फार मनोरंजनाचा वाटतोय. तर मित्रांनो, आपण पाहूया असेच काही धडे, पण थोडा उशीर झाला. मस्त धडे आहेत. नंतर मित्रांनो वरच्यावर बघू शकतात आपल्याला दिलेल्या आहेत. धडे आपण पुढच्या वेळेस आपण पाहणार आहोत. तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा, ज्याच्यामुळे वेळेवरची जी नोटिफिकेशन्स असतील ती तुम्हाला मिळतील लगेच. आपण अशीच व्हिडिओ चॅनलवर अपलोड करत जाणार आहोत. बघूया आपण नेक्स्ट व्हिडिओ लगेच. आपण लवकरच दुसऱ्या चॅनलची आपलं स्टार्टिंग करणार आहोत. तर मिळूया आपल्या पुढच्या व्हिडिओज मध्ये. तर बाय बाय.